नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा तुमचं आपल्या या शैक्षणिक चॅनलवर मनपूर्वक स्वागत। खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की BA सेकंड इयर सेम थर्ड चा जो सिलेबस आहे प्रोज त्यावरचे बहुपर्यायी प्रश्नाबाबत व्हिडिओ मी तयार करावा आणि त्यांच्या सूचनेनुसार मी आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींसाठी तयार करत आहोत। तर आजचा हा व्हिडिओ आहे सेम थर्ड प्रोज आणि फक्त MCQ वर आधारित। बाकी व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी मी अपलोड केलेले आहे, विद्यार्थ्यांनी ते पाहून परीक्षेमध्ये त्याचा वापर पण केला, त्यांना ते सोयीचं झालं। तर आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये फर्स्ट लेसन द वे टू इक्वल डिस्ट्रीब्यूशन, सेकंड लेसन द डिव्होटेड फ्रेंड, third lesson the mother of traitor, and fourth lesson values in life या 4 लेसन वरचे MCQ क्वेश्चन पाहणार आहोत। तर पहिल्यांदा फर्स्ट लेसन द वे टू इक्वल डिस्ट्रीब्यूशन वरले MCQ पाहू। या धड्याचे लेखक आहेत MK गांधी आणि फर्स्ट क्वेश्चन इज अकॉर्डिंग टू द गांधी इक्वल डिस्ट्रीब्यूशन मीन्स, याचा आन्सर आहे एव्हरी पर्सन हॅज रिसोर्सेस अकॉर्डिंग टू देअर नीड्स। नंतरचा क्वेश्चन आहे इंडिव्हिज्युअल कॅन अँड मस्ट डू व्हॉट अकॉर्डिंग टू गांधी, आणि याचा आन्सर आहे मेक शुअर एव्हरीवन हॅज इक्वल ऍक्सेस टू रिसोर्सेस। थर्ड क्वेश्चन आहे गांधी बिलीव्स दॅट इक्वल डिस्ट्रीब्यूशन इज नेसेसरी फॉर द अचीवमेंट ऑफ, आणि याचा आन्सर अ पीसफुल सोसायटी। नंतरचा क्वेश्चन आहे द अल्टिमेट डेफिनेशन ऑफ रिलीजन इज, आणि आन्सर आहे ओबिडियन्स टू द लॉज ऑफ गॉड। नंतरचा क्वेश्चन द राइट and infallible means of achieving a non-violence society are, आणि याचा आन्सर आहे अहिंसा and belief in God। याच लेसन वरचा नंतरचा क्वेश्चन द ऑटोबायोग्राफी ऑफ महात्मा गांधी इज, आणि आन्सर आहे द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रुथ। सातवा क्वेश्चन टू जर्नल्स बाय महात्मा गांधीज, आणि ते 2 जर्नल आहेत हरिजन अँड यंग इंडिया। गांधीज पॉप्युलर वेपन इन फ्रीडम स्ट्रगल, ऑब्वियसली याचं उत्तर आहे नॉन व्हायलन्स, अहिंसा। गांधीज मुवमेंट्स, गांधीजींनी कोणकोणत्या चळवळी सुरू केल्या स्वातंत्र्यासाठी, तर मुख्यतः नॉन कोऑपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट्स, क्विट इंडिया मुवमेंट्स। आणि नंतरचा क्वेश्चन आहे गांधी इज फेमस फॉर, तर नॉन व्हायलन्स सत्याग्रह, अहिंसात्मक सत्याग्रह, आणि ते त्यांनी सुरू केले होते सुरुवातीला साऊथ आफ्रिकेमध्ये। तर आता आपण दुसऱ्या लेसन कडे जाऊ। लेसन आहे द डिव्होटेड फ्रेंड आणि लेखक आहे ऑस्कर विल्ड। पहिला क्वेश्चन आहे ऑस्कर विल्ड इज अ वर्सटाइल आयरिश रायटर विथ विट अँड ब्रिलियन्स। नंतरचा क्वेश्चन ऑस्कर विल्ड वॉज अ स्टुडंट ऑफ डब्लिन अँड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, हे याचं उत्तर। तिसरा क्वेश्चन ऑस्कर विल्ड्स ओनली नॉवल इज द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे,
आणि चौथा क्वेश्चन, हिज मास्टरपीस इज, आन्सर आहे द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट. व्हॉट डिड लिटिल डक लुक लाईक, आणि आन्सर आहे येलो कॅनरीज. सहावा क्वेश्चन, व्हॉट काइंड ऑफ स्टोरेज वॉज द वॉटर रॅट मोस्ट फाउंड ऑफ, आणि आन्सर आहे फिक्शन. व्हॉट वर्क डिड हॅन्स डू, आन्सर he grew fruits and flowers in his garden. आठवा क्वेश्चन, what did Hans plan to do with his primroses, answer sell them and buy back his wheelbarrow. नंतरचा क्वेश्चन, which of the following did Hans have to sell off during winter, his silver buttons, हे याचा आन्सर. आणि what did Miller decide to give Hans, answer his wheelbarrow. wheelbarrow म्हणजे एक गाडी असते कॉन्क्रीटच्या कामावर कॉन्क्रीट वाहून नेण्यासाठी छोटीशी हाताने ढकलाची, त्याला म्हणतात wheelbarrow. According to the Miller, a true friend always says unpleasant things. आणि 12वा क्वेश्चन, why did the Miller refuse to lend Hans his lantern, आन्सर आहे it was new and he was afraid Hans would lose it. आता तिसरा लेसन, द मदर ऑफ ट्रेटर, मॅक्झिम गॉर्गी लेखक. क्वेश्चन, द रियल नेम ऑफ मॅक्झिम गॉर्गी, आणि हे रियल नेम आहे अलेक्झे मॅक्झिमिच सेकोव. मॅक्झिम गॉर्गी इज बिलॉंग टू सोवियत रशिया, आणि मॅक्झिम गॉर्गी फाउंडेड, काय सुरू केलं त्यांनी, स्कूल ऑफ सोवियत रिअलिझम. नंतरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डिड द कॅनॉन अँड मस्केट ऑफ द एनिमी शॉवर द सिटी विथ, लीड अँड आयरन, हे याचं आन्सर. Why were the people of the city talking in whisper, आणि याचा आन्सर आहे they didn't want Marina to hear them. सहावा क्वेश्चन, how would you characterize the general mood of the people in the city, answer despairing and fearsome. The people of the town turned away from Marina because they recognized her as the mother of traitor. What was Marina's proposition to the city guards, answer to either exile her or kill her. On seeing his mother, the son, आणि याचा आन्सर आहे told her of his plan to attack the city. 10वा क्वेश्चन, the author writes that a mother can be fill in the blanks when she needs to be, आणि आन्सर आहे clever, ruthless and fearless. 11वा क्वेश्चन, how did the son ultimately die, आणि आन्सर his mother stabbed him. आणि हा आता चौथा लेसन, शेवटचा लेसन आहे व्हॅल्यूज इन लाईफ, आणि लेखक आहे रुडयार्ड किपलिंग. क्वेश्चन फर्स्ट, रुडयार्ड किपलिंग वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज ऑफ लिटरेचर इन, आन्सर 1907. व्हॉट डज किपलिंग कंपेअर youth to, आन्सर a season of hope, ambition and uplift, a season of great depression, despondencies, a period of soul, sometime experiences, ह्या सगळ्या गोष्टी. Why does Kipling advise his listener to pay attention to those who do not care to amass wealth, आणि आन्सर आहे because they are people with principles who cannot be bribed or bought. चौथा क्वेश्चन, why according to Kipling does youth
hold the potential to be a period of depression? आणि आन्सर आहे बिकॉज वी आर ऑल फुल ऑफ युनिक डाउट्स. पाचवा क्वेश्चन. द ऑथर ॲडवाइसेस दॅट द ओनली थिंग वी मस्ट नॉट टेक सिरियसली आणि आन्सर आहे आवर सेल्वेज. सहावा क्वेश्चन. व्हॉट ॲडवाइस डज किपलिंग ऑफर वेन वी सी आवर फ्रेंड्स ट्राइंग टू बी स्मार्ट आणि आन्सर आहे वी शुड शो देम अ बेटर अँड मोर ह्युमन वे. तर हे सगळे क्वेश्चन्स होते या सेमिस्टरसाठी. काही सजेशन्स आहे तुमच्यासाठी. पहिलं सजेशन आहे डोंट वेस्ट मोर टाइम ऑन सोशल मीडिया. स्मार्टफोन आणि इतर ॲप्सवर जास्त वेळ खर्च करू नका. इट्स ॲडिक्टिव्ह, कारण त्याची आपल्याला सवय लागते आणि मग मोबाईल पाहिल्याशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही, त्याच्यात माणूस गुंतून पडतो. रीड बुक्स, पुस्तकं वाचणे कधीही चांगलं. वाचल्यावर थिंक, विचार करा. ॲनालाइज, त्याला थोडंसं ॲनालाइज करा, म्हणजे त्याच्यावर विचार करा आणि त्याचं परीक्षण करा. राईट्स इन ओन वर्ड्स, स्वतःच्या सिंपल लँग्वेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. अटेंड लेक्चर्स आणि क्लास, शक्य होत असेल तर नक्की क्लास आणि लेक्चर्स अटेंड करा. तुम्हाला नवीन काही शिकायला मिळतं तिथं. वॉच ऑथेंटिक चॅनल्स ओनली. यूट्यूबवर खूप सारे चॅनल्स आहेत, पण त्यामध्ये काही चॅनल्स ऑथेंटिक आहे, खरी माहिती देतात, तेवढेच पहा. चुकीचे चॅनल अजिबात पाहू नका. डोंट बिलीव्ह ब्लाइंडली ऑन गुगल अँड अदर प्लॅटफॉर्म. इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, गुगल असेल आणि इतर सगळे ॲप्स असतील आणि फेसबुक असेल, तर त्यावर येणाऱ्या माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. खूप सारे माहिती चुकीची असते, खूप सारे व्हिडिओ चुकीची माहिती देतात आणि वेगवेगळे प्रलोभने दाखवून विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यामध्ये अटकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो आणि म्हणून थोडेसे जागरूक राहा. पेपरच्या बाबतीत ट्राय टू सॉल्व एंटायर क्वेश्चन. पेपर मधले सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ऑर सोडून बरा. सगळे प्रश्न जसे जमतील तसे अटेम्प्ट करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स, म्हणजे ज्या सिक्वेन्सनं क्वेश्चन दिलेले आहेत पेपरमध्ये त्या सिक्वेन्सनं तुम्ही ते सोडवा. मधातला एखादा प्रश्न येत नसेल तर तेवढं एक पेज सोडून द्या. एका पेजवर एकच प्रश्न लिहा आणि सगळे प्रश्न सोडवायचे आणि ते सगळे सिक्वेन्सनं सोडवायचे असा प्रयत्न करा. राईट न्यू क्वेश्चन ऑन फ्रेश पेज. नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नाही बरं, मोठे जे प्रश्न असतात ते प्रश्नाचे क्रमांक योग्य लिहा, त्याच्याखाली आन्सर असं लिहा आणि मग प्रश्नाचं उत्तर लिहिणं सुरू करा. अंडरलाईन इम्पॉर्टंट वर्ड्स अँड एंड ऑफ क्वेश्चन. प्रश्नातील महत्वाचे जे शब्द आहे त्याला अंडरलाईन करा. प्रश्न संपल्यानंतर पण एक चांगली डार्क अंडरलाईन त्या ठिकाणी करा. राईट होल सेंटेन्सेस ऑफ ग्रॅमर अँड एमसीक्यूज. ग्रॅमरचे प्रश्न सोडवताना ग्रॅमरचं पूर्ण सेंटेन्स लिहा, फिल इन द ब्लँक्स पूर्ण लिहा आणि एमसीक्यूचं पूर्ण सेंटेन्स आणि त्याच्या खाली पूर्ण उत्तर एबीसीडी मध्ये लिहू नका, जे उत्तर दिलेलं आहे ते लिहा. अशा प्रकारे पेपर सोडवणं अपेक्षित आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या उपयोगाचा असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक तुमच्या परीक्षेसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.